हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. वेलकम टू माय न्यू व्लॉग. आजची सुरुवात झालेली आहे तेल मॉलिशपासून. आज आहे रविवार. जसं मी रविवारचा आता व्लॉग करते ते मी सोमवारी पोस्ट करते, म्हणजे तुम्ही ज्यावेळी व्लॉग बघत असताय तेव्हा आदल्या दिवशीचं व्हिडिओज असतात सगळे. असं मी सकाळी पहिला आंघोळीच्या आधी तेल लावून घेतलं, त्यानंतर मी जरासं घर लोटून वगैरे सगळं काढलं आणि त्यानंतर मी आंघोळ केली. आजच्या व्लॉगमध्ये मी स्पेशल घावण रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. तांदळाच्या पिठापासून झटपट होणारे घावण वेदांतलाही खूप आवडतात. आता सगळे घरात आहेत, यांचाही आज डबा नाही, म्हटलं सकाळी नाश्त्याला तेच करूया सगळ्यांसाठी. तेच ठरवलेलं आणि दुपारच्या जेवणात चपाती भाजी जेवण करता येईल असं ठरवलेलं. आणि व्लॉगिंग करते हे अजूनही आमच्या घरात सगळ्यांना माहीत नाही आहे. आता माझी को सिस्टर आहे, तिला मी दाखवलेलं आहे. माझ्या ह्यांना माहिती आहे, पण माझ्या दिरांना अजून माहिती नाही आहे. त्यांना मी आज सगळे माझे व्हिडिओ दाखवणार आहे, म्हणजे माझं चॅनलच त्यांना शेअर करणार आहे की मी असं असं करत आहे म्हणून. तर त्यांचे काय कमेंट्स आहेत हे तुम्ही बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज 200 सबस्क्रायबर पूर्ण झाले, तरीही मला प्रत्येक दिवस असा वाटतं की आज व्हिडिओ करू की नको, की घरातले काय म्हणतील, बाहेरचे काय म्हणतील. पण आजचा तुम्ही रिव्ह्यू बघून तुम्हीही सरप्राईज व्हाल की सगळ्यांना माझे व्हिडिओ आवडत आहेत आमच्या घरातल्यांना. हे बघा, बाहेर देवपूजा करण्यासाठी फुलं आणायला गेले, पण फार कमी फुलं लागलेले आहेत झाडाला. कळीच सुटलेले नाही आहेत, उमललंच नाही आहेत, फार कमी आहेत. आता आहे तेवढ्याच फुलात आज मॅनेज करायला पाहिजे. आहे तेवढीच फुलं मी घेतली. इकडं जास्वंदाची आणि थोडीशी स्वस्तिकची फुलं घेतली. एवढीच फुलं फुललेली मिळाली. उंबऱ्यावर हळदी कुंकू लावून उंबऱ्यावर ही फुलं ठेवली. त्यानंतर मी देवपूजा करून घेतली. देवपूजा केलेली आहे, म्हणजे मी मगाशी देव धुवून वगैरे सगळं ठेवलेलं आहे. नुसतं फुलं घालायचं राहिलेलं आहे, ते मी फुलं आज थोडीच फुलं आहेत, नाहीतर आमचा देवारा पूर्ण फुलांनी भरलेला असतो. देव दिसत नाहीत पण फुलं भरपूर दिसतात. हे बघा, आमच्या पप्पांचे मम्मी पप्पा म्हणजे ह्यांच्या आजा आजींचा हा फोटो आहे. यालाही फूल लावले मी आणि समोर एक फूल ठेवले. देवपूजा तर झाली. आता साखरेचा नैवेद्य दाखवला. तर मी किचनमध्ये घावण करण्यासाठी हे बघा, तांदळाचं पीठ असं भिजवलेलं आहे पाण्यात आणि मी रवीने थोडंसं फिरवून घेत आहे. रवी फिरवून त्याच्यामध्ये थोडेसे बबल्स येतील. थोडंसं भिजायला ठेवणार आहे पीठ, फक्त 10 मिनिट. 10 मिनिटाच्या वर अजिबात पीठ ठेवायचं नाही. हे बघा, आणि त्याच्यामध्ये थोडंसं डाळीचं पीठही घातलं मी आणि थोडंसं तेल घातलं, कच्चं तेल. आणि याच्यामध्ये जिरं आणि मिरची मी अशी बारीक केली, बारीक करून घातलं आणि कोथिंबीर भरपूर घालायचं, त्यानं टेस्ट येतं. हे असं मी जिरं आणि मिरची बारीक करून घातली आणि कोथिंबीर चिरून घातली भरपूर. त्यानंतर असं वाटीत तेल घेतलं आणि असं एक कागद घ्यायचं आणि असं फोल्ड करून घ्यायचं आणि त्यांना असं तेल लावायचं तव्याला. आणि तवा तापलेला असला पाहिजे घावण करायला, ही मेन गोष्ट आहे. आणि फक्त 5 ते 10 मिनिटच पीठ भिजवायचं. उशीर पीठ भिजवलं तांदळासर ते मऊ पडतं आणि निघत नाहीत घावण. आम्हाला एक्सपिरियन्स आला आहे असा. हे असं कागदानं पुसून घ्यायचं, खूप छान तेल लागतं कागदानं. त्यानंतर मी असं हे घावण घातलं. हे बघा, असं घालायची कन्सिस्टन्सी अशी असली पाहिजे, पातळ लई पण पातळ नाही, लई पण घट्ट नाही असं. आणि हे झाकून ठेवायचं. ह्याला जरा शिजायला वेळ लागतं, त्यामुळे लगेच उघडून बघायचं नाही. एक 3 मिनटं तरी झाकून ठेवायचं. हे बघा, आणि असं आपोआप निघतं. ज्यावेळी ते चांगलं भाजलं जातं ना, आपोआप निघतं. थोडंसं करपलेलं आहे, पुढं गेलेलं आहे. मी जरा दुसरं काम करत होते. त्या साईडनंही असं थोडंसं भाजून घेतलेलं आहे. हे बघा, आता मी दुसरं घातलं आणि साईडनं जरा तेल घालायचं. हेही 3 मिनिट झाकून ठेवलं. आणि हे बघा, याला असं पहिला जे घातलेलं त्याला तूप लावून वेदांतला मी खायला दिलं, त्याला खूप आवडतं असं. हे दुसरं बघा, हे काढायला गडबड करायचं नाही. जर तुम्ही साईडनं काढायला गडबड केला तर ते चिटकतं. ज्या वेळेला ते पूर्ण भाजतं आपोआप त्याच्या कडा वर उठायला लागतात, त्यामुळे काढायला गडबड करायचं नाही घावण. बघा, आपोआप निघा लागले. जास्त काय मी घासत नाही आहे, आपोआप साईडनं लूज व्हायला लागतं ते आणि वर येतं. बघा, एवढंच भाजायचं, लई काय काळं करायचं नाही. या साईडनेही भाजून घेतलं आणि दिलं वेदांतला खायला. वेदू काय करतोय? हे दगड खाली ठेव, पाय
पायावर पडल. हा पप्पांची बाईक आहे, खाली ठेव दगड. बाबांची बाईक कुठं आहे? हा खाली ठेव दगड, खाली ठेव. वेदू पडशील, टाकते. हा इकडे ये. दगदा कोण करायलंय? काय करायला लागलं दगदा? ते काय करायला म्हणता की मी तिथं ग बसलोय, तिथं उगाच बेबी बाबा असं एकसारखं बडबड. संध्याकाळची वेळ आहे, आम्ही आत आलो. असं मला खायला भडंग घेतलं, ह्यांना डाळिंब दिलं खायला. इकडं कुकरही लावलं मी आणि हॉलमध्ये गेलो. वेदांत ही डाळिंब खात आहे आणि मी इकडं असं भडंग खात आहे. वेदू भडंग खाणार घ्या. नाना नाना नवीनच चालू केलंय वेदांतनं की मी दादा असं म्हणतो कन्नडमध्ये. तो की दादा आहे असं सांगतो सगळ्यांना. इकडं रात्रीचं जेवण झालेलं आहे. जेवण झाल्यानंतर मी सगळी भांडी धुत आहे. असं सगळं क्लीन करून घेत आहे. कट्टा आणि भांडी धुवून घेतली. आज म्हणजे माझे सगळे व्लॉग्स मी यांना दाखवले आहेत. यांच्या कमेंट्स तुम्ही बघितलेल्याच आहेत. यांनाही आवडलं, तू कर म्हणले यांनी. पण अजूनही माझ्या सासू सासऱ्यांनाही माहीत नाही आहे की मी व्लॉगिंग करते. त्यांना असं सांगितले की मी जरा रेसिपीज वगैरे शूट करते. असं त्यांना प्रॉपर माहीत नाही आहे मी व्लॉगिंग करते. त्यांनाही कधीतरी दाखवीन मी. त्यानंतर आज मी दाखवलं माझ्या दिरांना की मी कसे व्हिडिओ करते ते. त्यांच्या कमेंट्स तुम्ही ऐका. पण मला आज एवढं मोटिवेशन मिळालं की मलाच माहिती नव्हतं की मी व्लॉग करू की नाही करू. प्रत्येक दिवस असाच वाटत होता, हे आवडेल की नाही आवडेल सगळ्यांना. एका खेडेगावात राहून व्लॉगिंग करणं सोपं नाही, कारण सगळे शेजारचे बघत असतात आणि घरातल्याने ॲक्सेप्ट होत नाही की हे काय दाखवते, हे त्यांना समजत नाही, असं पण होतं. पण आमच्या घरातल्यांचा खूप सपोर्ट आहे मला. स्पेशली माझ्या को सिस्टर आणि दिरांचा खूप सपोर्ट आहे. त्यांनी मला खूप आयडियाही दिल्या कसं करू शकते वगैरे, आणि कर म्हणल्या काही प्रॉब्लेम येत नाही. ते तुम्ही कमेंट्स ऐका. असं मी सगळं क्लीन करून घेतलं रात्रीचं. हे बघा सगळं क्लीन झालेलं आहे आता किचन. त्यानंतर मी डायरेक्ट व्हिडिओ कॉलच केले त्यांना. पण एक असा गोंधळ झाला की आम्ही काय बोललो ते रेकॉर्डच झालं नाही. पहिला मी माझ्या को सिस्टरशी बोलले, तिनेही चांगले कमेंट्स दिले. त्यानंतर मी दिरांशी बोलले, त्यांनी सांगितलं की मी आज सगळे व्लॉग्स बघितले, सगळे व्लॉग्स खूप छान झाले आहेत आणि करते म्हणाले. त्यात चेष्टा मस्करी करायला लागले आणि ते असं सांगायले की घरामध्ये आपल्याला खूप इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे आहे. तसं व्लॉग्समध्ये आता बघताना समजत आहे असं ते म्हणत होते. पण मी म्हटलं काही गरज नाही, जसं असेल तसं असेल. आपण घर स्वच्छ ठेवलं की चांगलं दिसतंच. गार्डन आम्ही प्रॉपर केलेलंच नाही आहे. ते म्हणत होते की आपण अजून ब्लॉक बसवायचे आहेत, लॉन लावायचं आहे. गार्डन आम्ही प्रॉपर केलेलंच नाही आहे. असंच काही जिथं जागा दिसेल तिथं आम्ही झाडं लावलेली आहेत, कारण प्रॉपर पूर्ण कंपाऊंड करायचं आहे. कंपाऊंड केल्यानंतर गार्डन ब्लॉक असं आम्ही ठरवलेलं आहे. बाहेरचं काम काही झालेलंच नाही आहे ते सांगत आहेत. त्यानंतर ते मला सजेस्ट करत आहेत की जास्त घरातलं दाखवण्यापेक्षा बाहेरचं पण दाखवायचं, शेतातही जायचं, तिथलंही दाखवायचं, असं त्यांनी मला सजेस्टही केलं. पण भरपूर छान माहिती दिली की मी एवढं मोटिवेट झाले व्लॉग्स करण्यासाठी. मला परत उत्साह आला, कारण आधी मला असं वाटत होतं की घरातले काय म्हणतील, हे मी चॅनल सुरू करत आहे पण मी कुठंपर्यंत पोचेन किंवा कुठनं मला बंद करायला लागेल असंही वाटत होतं. पण एवढं छान त्यांनी सपोर्ट दिला आणि मी सांगत आहे की मला अजून पण कॉन्फिडन्स नाही बोलण्याचा आणि माझे व्लॉग्स चांगले होतात का नाही मला अजूनही कळत नाही. तर ते म्हणत होते की पहिला असंच होतं, हळूहळू कॉन्फिडन्स येतं, पहिला व्ह्यूज कमी येतात पण नंतर येतात, त्यामुळे त्याचं काय काळजी करायचं नाही, थोडे दिवस जाऊ देत, व्लॉग्स खूप छान येतील असं ते म्हणत होते. मी म्हटलं गार्डन करायला आपण गडबड करायला नको, हळूहळू आपण प्लॅनिंगनं करूया, सगळं ब्लॉक्स वगैरे बसवूया, पहिला कंपाऊंड करून घेऊया, नंतर ब्लॉक्स बसवूया. ब्लॉक्सची गरजही नाही, कारण असं काय आमच्या इथं माती वगैरे भरपूर नाही आहे, तिथं असं वाळूचा भाग आहे, त्यामुळं माती वगैरे उडून येत नाही. जास्त ब्लॉक्स वगैरे बसवले तर पूर्ण तापतात ते, जवळजवळ आम्ही दिवसभर बाहेरही जाऊ शकणार नाही अशी परिस्थिती होईल आणि घरात धग 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 गरम होईल. तर ते म्हणत होते आता नवीन प्रकारचे ब्लॉक्स आलेच, असं काय गरम वगैरे होत नाही, आपण कलर वगैरे करायला लागते, ते असं सगळं सांगत होते.
माझं जावेचा आणि दिरांचा मला खूप सपोर्ट आहे व्लॉग्स करण्यात. ते पहिला तर मी 4 दिवस नुसता व्लॉग्स केले आणि यूट्यूबवर पोस्टच केले नाहीत, पण त्यांनी मला आग्रह केला की पोस्ट कर, खूप छान होतात. हळूहळू इम्प्रूव्ह होतं सगळं. पहिल्याच व्लॉगमध्ये सगळं परफेक्ट होऊ शकत नाही. मी म्हटले साईडचे कोणी बघितले तर काय म्हणतील, काहीही म्हणत नाहीत. आता हे सगळेच करतात, त्याचा काय प्रश्न नाही, तुम्ही करत जावा असं ते म्हटले. तर ते सांगत होते की बाहेरचे मसाले वापरायचे नाहीत. मी सांगत होते असंही वापरतच नाही. घरात जे काही आहेत खडे मसाले त्यापासूनच स्वयंपाक करतो. ते म्हणत होते की आता महाराष्ट्रात तुम्हालाही माहीत असेल की तुकाराम मुंडेंनी काय 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 ॲक्शन घेतलेले आहेत ते, आणि किती भेसळयुक्त पदार्थ आहेत ते तुम्हाला माहिती आहे. तेच ते त्यांनी सांगत होते. ते म्हणते मी आधीपासूनच सांगत आहे की घरात अजिबात बाहेरचं काय आणायचं नाही, काय असेल ते सगळं होममेड करायचं, हे त्यांनी सांगत होते. आणि आता बघा पनीरमध्येही किती भेसळ आहे हे ते सगळं त्यांनी सांगत होते की दुधामध्ये किती भेसळयुक्त दूध असतं. त्यानंतरनं वेदांतला चॉकलेट, कुरकुरे हे अजिबात खायला द्यायचं नाही हे ते सांगत होते. सगळं ॲडिक्शन असतं लहान मुलांसाठी, की एक खाल्लं की दुसरं खाऊ वाटतं आणि ते रोज खातच जातात. एवढं केमिकल्स आणि भेसळयुक्त असतं, अजिबात चांगलं नसतं ते. ते म्हणाले की होममेड तुम्ही मुलांना डेट्स, ड्रायफ्रुट्स वेदांतला दे, पण बाहेरचं अजिबात काय आणून देऊ नकोस हे ते सांगत होते. त्यानंतरनं बाहेरचे मसाले तर कुठलेच वापरायचे नाही भाजीमध्ये, ते सांगायचे. त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्हज असतात आणि खूप केमिकल्स असतात, हे सगळं ते सांगत होते. त्यानंतर मी माझा मुद्दा एक सांगितला की मी मम्मी-पप्पांना कसं फेस करू. त्यांना अजून माहिती नाही आहे की मी व्लॉगिंग करते. ते सांगितले की तुम्ही कुणाचे तरी असे व्लॉग्स दाखवा, असं असतं त्यांना पटवून द्या, म्हणजे त्यांना कळेल की असंही करतात वगैरे. थोडं आहे की ते सुशिक्षित आहेत, असं काही शिकलेले नाहीत असं नाही. माझे पप्पाही टीचर आहेत, पण त्यांना व्लॉगिंग किंवा सोशल मीडिया, यूट्यूब एवढी माहिती नाही आहे की असं व्लॉग्स वगैरे करतात हे. त्यांना पिक्चर, मूव्हीज हे तर ते बघतात, स्टार सिरियल्स हे तर ते बघतात, पण व्लॉगिंगची एवढी त्यांना आयडिया नाही आहे. जे व्लॉगिंग बघतात त्यांना समजतं की हे कसं करायचं असतं, लोकांना काय बघायला आवडतं आणि यूट्यूबवर कसं आपण ग्रो होऊ शकतोय. पण जे बघत नाहीत त्यांना हे वाटतं की काय हे रुटीन दाखवा लागल्यात घरातलं, काय आहे हे व्लॉगिंग, याची आयडिया नसते. तर ते सांगत होते की एक 4-5 लोकांचे व्लॉगिंग जे फेमस आहेत त्यांचे ओपन करून त्यांना दाखव, त्यांना आयडिया दे, समजावून सांग, मग ते ऐकतील असं ते सांगत होते. जर नाही ऐकले तर मी सांगेन असं ते सांगत होते. असं त्यांचा मला खूप सपोर्ट आहे व्लॉगिंग करण्यासाठी. मी अजूनही सांगते, खेडेगावात राहून ब्लॉगिंग करणं खूप अवघड आहे. आपली फॅमिली, आपल्या घरातलं रुटीन आपण सगळं शेअर करत असतो. आता हे दोघेजण मिळून बोलत आहेत आणि सांगत आहेत की मी व्हिडिओ कसं इम्प्रूव्ह करू शकते ते. यांच्या सपोर्टमुळेच मी व्लॉगिंग करू शकते. हे मी तुम्हाला या व्लॉगमध्ये मला हे सांगायचं होतं की घरच्यांचा सपोर्ट असणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि मोटिवेशन असणं. यांच्या मोटिवेशनमुळंच मला प्रत्येक दिवशी उत्साह येतो व्लॉगिंग करण्यासाठी, आणि असं कधीच वाटत नाही की आज काय दाखवू, आज माझ्याकडे कंटेंट नाही. आपोआप आयडिया येत जाते आणि आपोआप माझे व्लॉग्स लोकांना आवडतही आहेत. कसे काय 200 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले मलाही समजत नाही आहे, कारण मी जास्त कोण रिलेटिव्सना पाठवलेच नाहीत. माझे फॅमिली फ्रेंड्स पण जास्त कुणाला मी लिंक शेअर केलेलीच नाही आहेत. हे सगळे सबस्क्रायबर बाहेरचे आहेत, थोडेफार असतील माझे, पण जास्त काय मी कुणाशी लिंक शेअर केलेली नाही आहे. तुम्हाला हळूहळू आमच्या फॅमिलीचा बॉन्ड माझ्या व्लॉग्समधून समजेलच. आमचा बॉन्ड खूप छान आहे. चलो बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.